नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे रताळ्याची रबडी। हो, रताळ्याची रबडी पहिल्यांदाच ऐकलत ना? तर मी आज तुम्हाला हा पदार्थ बनवून दाखवते। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे। नक्की बनवून बघा आणि रेसिपी ही एकदम सोपी आहे। अगदी 5 मिनिटात झटपट होणारी ही रेसिपी सगळ्यांनाच फार आवडते। चला तर मग आपण सुरुवात करूया रताळ्याची रबडी बनवायला। रताळ्याच्या रबडीसाठी लागणारे साहित्य आहे साखर, रताळे, दूध आणि ड्रायफ्रूट्स। तर रताळ्याची रबडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला रताळे उकडून घ्यायचे आहे। तर हे रताळे मी कुकरमध्ये एका डब्यावर झाकण ठेवून उकडले आहे। ते उकडत असताना त्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, बिना पाण्यातच ते शिजवायचे। ते पाण्यात शिजवले तर त्याचा गाळ होतो। आता या रताळ्याचे मी तुकडे केले आहेत। तुम्ही अख्खे रताळे शिजवले तरीही चालतील। आता आपण याची साल काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे ही साल काढून घ्यायची आहे। हे बघा, अगदी सहज निघते ही साल। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या रताळ्याची साल काढून घ्यायची आहे। ही साल काढून झाल्यानंतर आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे। हे बघा, अशा प्रकारे साल काढल्यानंतर आपल्याला रताळे दिसत आहेत। आता आपण याची मिक्सरला पेस्ट बनवायची। त्याआधी आपल्याला बदाम आणि काजू याची मिक्सरला पावडर बनवायची आहे। तर अशा प्रकारे मी पावडर बनवून घेतली आहे। ही पावडर खूप बारीक नाही करायची, अशी जरा रवाळच ठेवायची, त्यामुळे त्याची टेस्ट छान येते। तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे पावडर बनवायची। तर मी रताळ्याची पेस्ट मिक्सरला बनवून घेतली आहे। अशा प्रकारे ती दिसत आहे। यामध्ये दूध न घालता किंवा पाणी न घालताच ही बारीक करायची, त्यामुळे गाठी राहत नाही। आणि नंतर मग याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून आपल्याला ती पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी दूध टाकलं आहे आणि आता पुन्हा मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यायची। तर अशा प्रकारे याची पेस्ट तयार झाली आहे। पाहू शकता तुम्ही, अशी एकदम छान पेस्ट तयार झाली आहे। याच्यामध्ये गाठी राहता कामा नये। आता अशा प्रकारे आपल्याला सर्व रताळ्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी सगळ्या रताळ्याची आता पेस्ट बनवून घेतली आहे। त्याआधी एका भांड्यामध्ये साखर घेऊन त्यात दूध टाकत आहे आणि हे मी बाजूलाच मिक्स करून घेत आहे। तुम्ही पिठी साखरेचा देखील उपयोग करू शकता। तर मी इथे साखर दुधामध्ये विरघळून घेत आहे। अशा प्रकारे साखर दुधामध्ये पूर्ण विरघळली आहे, पाहू शकता तुम्ही। तर ही दुधात साखर पूर्ण मिक्स झाली आहे। आता आपल्याला हे दूध आणि जे आपण रताळ्याची पेस्ट बनवली आहे ते मिक्स करायचे आहे। हे बघा, एका पातेल्यात मी ते काढून घेतले आहे आणि आता त्याच्यामध्ये दूध टाकून मी ते छान एकजीव करून घेणार आहे। आता मी हे ब्लेंडरच्या साहाय्याने किंवा तुम्ही चमच्याच्या साहाय्यानेही करू शकता। ते छान मिक्स करून घ्यायचे। असे छान एकजीव झाले की मग ती छान लागते। ही रबडी अगदी 5 मिनिटात होते आणि याला जास्त साहित्यही लागत नाही। तुम्ही नक्की ट्राय करा। नवरात्रीच्या उपवासात तर मी हमखास दरवर्षी हा पदार्थ बनवते। अगदी पौष्टिक आणि पोटभर असा हा होतो आणि याने लवकर भूकही लागत नाही। एकदम छान असा हा पदार्थ तयार होतो। पाहू शकता तुम्ही, आता ही रबडी एकजीव झाली आहे। अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी झाली आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार दूध घालू शकता, अशी ठेवली देखील तरी चालते। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। आता ही मगाशी आपण केलेली पावडर ड्रायफ्रूटची यामध्ये मी घालून घेत आहे आणि पुन्हा एकदा ती छान एकजीव करून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे। यामध्ये आवडीनुसार विलायची पावडर देखील घालू शकता। याने एक छान स्वाद येतो। रबडी अतिशय सुंदर लागते, टेस्टी लागते। लहान मुलांना देखील फार आवडते। माझी मुलं तर अगदी आवडीने रबडी पितात। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपली रबडी तयार झाली आहे। आता याची
कन्सिस्टन्सी पाहून तुम्ही त्याला घट्ट अथवा पातळ जसं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे ठेवू शकता। तर मी यामध्ये आता थोडंसं दूध ओतत आहे। अशी देखील ही रबडी छान लागते। तुम्ही पाहू शकता याच्यासाठी ना गॅस लागत आहे ना इतर जास्त पदार्थ लागत आहेत। अगदी कमी पदार्थांमध्ये आणि कमी वेळेत होणारी अशी ही रबडी खूप टेस्टी लागते। आता ही रबडी तयार झाली आहे। यामधले साखरेचे प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अथवा जास्त ठेवू शकता। कोणाला कमी गोड लागते, कोणाला जास्त गोड लागते, तर ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठरवू शकता। आता ही रबडी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे। थंड झाल्यावर ही रबडी खूप टेस्टी लागते। अगदी बासुंदीसारखी ही रबडी आवडीने पितात। घरातील सगळ्यांनाच ही रबडी फार आवडते। एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना देखील ही रेसिपी शेअर करा। अगदी वेगळी अशी ही रेसिपी मी माझ्या मनाने तयार केली आहे। नक्की ट्राय करा। तर यामध्ये मी आता थोडेसे दूध घालून घेत आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी अशी देखील ठेवू शकता, पण आमच्या इथे थोडीशी पातळ रबडी आवडते, त्यामुळे मी अशा प्रकारे थोडे दूध घालून घेत आहे। आता हे चांगले मिक्स करून एकजीव करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। तर आता मी हे फ्रीजमध्ये ठेवून देत आहे। आता बघा ही रबडी थंड झाली आहे। पाहू शकता तुम्ही किती छान रंग आला हिला। यामध्ये तुम्ही केशर देखील घालू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट देखील जास्त कमी घालू शकता। आता ही मी तुम्हाला सर्व करून दाखवत आहे। खूप छान अशी ही रबडी तयार झाली आहे। अशाच नवीन रेसिपीबरोबर पुन्हा एकदा भेटूया आणि माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।